मी पद्मजा इंगोले शिवसेना जिल्हा प्रमुख काम करते, तसेच महिला दक्षता कमिटी आहे आणि सामाजिक क्षेत्रात 80% माझं प्रदान आहे. आज करमाळा तालुक्यात मी जेव्हा महिला सक्षमीकरणाचं काम हातात घेतले 1 जानेवारीपासून, विधवा महिला असतील, गोरगरीब महिला असतील, त्यांच्यासाठी मी काम करते 1 जानेवारीपासून. प्रत्येक गावागावात मोफत शिलाईचं प्रशिक्षण चालू केलं आणि तसेच त्यांना शिलाईचं 50% सवलतीमध्ये शिलाई उपलब्ध करून दिल्या. आजकाल करमाळा तालुक्यात बघायला गेलं तर खूप महिला बेरोजगार आहेत आणि दुष्काळी भाग आहे. त्यामुळे या ठिकाणी अत्यंत गरजेचं की प्रत्येक गावात महिला सक्षम झाली पाहिजे. त्यामुळे हा उपक्रम मी प्रत्येक गावागावात होते. तसेच शिंदे साहेबांनी आज लाडक्या बहिणींसाठी, मी एक त्यांची लाडकी बहीण म्हणून, आपण सगळ्या लाडक्या बहिणी आहोत, आज प्रत्येकाच्या घरात 1500 रुपये लाडक्या भाऊ म्हणून आपल्याला मिळते. तसेच आपल्याला एसटीचे 50% संरक्षण मिळालेले. बऱ्याच काही अशा महिलांच्या योजना आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचायचं काम आम्ही शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी म्हणून करतोय, तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून करते. आज तुमच्या गावात मी आले ते मी या ठिकाणी, याच्या अगोदर तुमच्या गावात असा कधी उपक्रम राबवला की नाही राबवला, परंतु हा माझी सुरुवात आहे आणि इथून पुढे पिठाची गिरण असेल, शिलाई मशीन आता तर उपलब्धच केल्यात, चक्की पिठाची गिरण असेल, डंका असेल, शेवाई मशीन असेल, अशा काही योजना आहेत की ह्या गावामध्ये राबवायचं काम आम्ही नक्कीच करू. बांधकाम कामगाराची फॉर्म आहेत. परत वयश्री योजनासाठी पण ती त्यांना महिन्याला 3000 रुपये असे मिळतात. वयश्री योजना आहे वयस्कर लोकांसाठी. ह्या सगळ्या योजना प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये आहेत, ते तुमच्यापर्यंत पोहोचतात की नाही पोहोचत, पण आज यांच्या मंजुळाताईंकडनं आज तुमच्या गावात पोहोचायचं काम केलं, जेणेकरून त्यांच्या थ्रू आज तुमच्यापर्यंत सगळ्या गावात हे वस्तू मी पोहोचवायचं नियोजन करेल. मंजुळाताईंचं खरंच आभार की एक मी लांबून येऊन तुमच्या गावात पोहोचते, त्यामुळे तुमचं सहकार्य असल्याशिवाय मी या गावात आले नाहीये. गोरगरीब महिला आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचायचं काम तुमच्यामुळे झालं. तुमचं पहिला आभार व्यक्त करते की एक शिंदे साहेबांची लाडकी बहीण म्हणून खरं सक्षम होऊन आपल्या गावात तुमच्या केम मध्ये जेवढ्या महिला गरजू होते त्यांना तुम्ही पुढाकार घेऊन त्यांना मदत करताय आणि असंच पाठबळ आमच्या शिवसेनेची आपल्या पक्षाशी द्यावं असं मला वाटतं. आणि आज मला एक प्रश्न विचारायचा, प्रत्येक जण तुम्हाला मत मागायला येतो, पण आजपर्यंत मी तुम्हाला कधी मत मागितलं नाही. पहिल्या गावात आले मी तुमच्या चांगल्या कामासाठी आले. हा उपक्रम मॅडम ज्यांनी घेतली मशीन, तुम्हाला हे कसं वाटलं की आज तुमच्यासाठी मी काहीतरी वेगळं केलं? 2 शब्द सांगावे. नाव सांगा. सोनाली राहुल दगडे. खूप छान वाटलं, खूप मस्त आहे मशीन, चांगली आहे, घेतली आहे. या योजना कशा वाटल्या की तुमच्या गावात कधी आल्या होत्या? नाही, आमच्याकडे नाही आधी कधी आली. एक महिला सक्षमीकरणासाठी हा उपक्रम कसा वाटला तुम्हाला? छान आहे की बाबा मी म्हणजे नाही राहणार जरी ना जाऊ शकले तरी कमीत कमी 200 रुपये सहज कमवू शकते महिला. त्या हिशोबानं कसं वाटलं? हा, सुंदर आहे. नक्कीच तुमच्या गावात पुढील आणि काही योजना असतील ती तुमच्या गावात राहील. 2 शब्द मॅडम तुम्ही एक सहकार्य तुम्ही सुद्धा बोलावं असं मला वाटतं. आजपर्यंत मी गावामध्ये ICRP काम 5 वर्ष झालं करते, पण आजपर्यंत कुठली काय योजना आली नाही. आली तर आमच्यापर्यंत कधी काय पोचली नाही किंवा आम्हाला कुठं सबसिडी नाही, काय नाही. पद्मजाताईमुळे आमच्या गावात आज मशीन भेटल्या महिलांना. आणि काही योजना तुम्हाला अजून काही योजना असल्या तर आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवावं एवढी माझी विनंती आहे.